भिसे आणि अमित ठाकरे त्यांचे पदाधिकारी वेळ घेऊन आज मला भेटायला आले होते आणि स्वाभाविकता त्यांनी त्यांचं निवेदनसुद्धा दिलं आहे. त्यांनी एक मागणी ठेवली आहे, जी मागणी एका अर्थाने सर्वात प्रथम राज्य महोत्सव गणेशोत्सव घोषित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि बरोबरीने विविध महाविद्यालय, विविध शाळा, विविध कौशल्य विकास केंद्र आणि काही विद्यापीठातल्या परीक्षा या काळामध्ये असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं. हे 10 दिवस जे गणेशोत्सवाचे आहेत यामध्ये आपण अपेक्षाही करतो आणि लोकही त्यामध्ये सहभागी होत असतात आणि मग या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मिरवणुका, विसर्जन, विविध धार्मिक कार्यक्रम हे होत असतात. त्यामुळे त्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ नये, रहदारीमध्ये दिरंगाई होऊ नये किंवा अन्य असुविधा होऊ नयेत म्हणून या सगळ्या काळात सुद्धा परीक्षा नसल्या तर बऱ्या किंवा परीक्षा नकोच अशी त्यांची मागणी होती. मला असं वाटलं की त्यांची मागणी ही योग्य आहे, वाजवी आहे आणि म्हणून मी मुख्य सचिवांशी स्वतः बोललो आहे. पण या सगळ्यामध्ये विविध विभाग येतात, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च तंत्रज्ञान, मेडिकल एज्युकेशन, कौशल्य विकास, या सगळ्या सचिवांशी आणि मंत्र्यांशी सुद्धा हा खरं त्याच्या विभागाच्या अंतर्गत येणारा विषय. त्यामुळे मी मुख्य सचिवांना सांगितलं आहे की आपण संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून यावर मार्ग काढा, विद्यार्थ्यांना त्यामधली सुविधा द्या, त्यांना या सणामध्ये उत्सवामध्ये सहभागी होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती राहू द्या आणि आपला सण हा उत्साहामध्ये साजरा होण्यामध्ये सर्व सहभाग होऊ द्या. म्हणून या परीक्षांच्या बाबतीमध्ये थोडं पुढे करता येईल तर तसा विचार करावा असे मी निर्देश दिले. सांस्कृतिक मंत्री आहात, तुम्ही हा संपूर्ण मुद्दा उपस्थित करून राज्योत्सवाचा दर्जा दिला म्हणून हे तुमच्याकडे निवेदन आणण्यात आले. आम्ही सगळेच एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काम करतो. त्यामुळे खरंच आहे की त्या विभागाच्या सचिव आणि मंत्र्यांशी आपल्याला बोलावं लागेल. पण एखादं शिष्टमंडळ जर कुठल्याही मंत्र्याला भेटूच शकतं. ते मला भेटलेत, त्यांची मागणी मी मुख्य सचिवांशी स्वतः बोललो आहे. आता पुढची प्रक्रिया होईल, त्यांच्या निवेदनावर सुद्धा मला जे म्हणायचं ते मी म्हणून त्या ठिकाणी त्या विभागाच्या सचिवांकडे पाठवलं आहे. ज्यांना निवडणुकीमध्ये पराभवाची पूर्णपणे शाश्वती आहेत ती लोक आरोप करत बसणार. एका अर्थाने बॅलेट नको, EVM नको, पूर्णपणे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण नको, मतदार यादीत नावं का वाढली, मतदार यादीतली नावं का वगळली, मग प्रभाग रचना कशी झाली, प्रभाग रचना अशी का नाही झाली, सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहेत. त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही आहे. जनतेचा तर त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारणं आताच शोधा, हा केवळ तेवढाच प्रकार आहे, दुसरं काहीच नाही. ते स्वतः कुठले निवडले आणि त्यांचा भाऊ कुठून निवडून आला ते सांगावं ना. त्यांचा भाऊ मोदी शहांच्याच सरकारच्या काळात निवडून आला आहे आणि जर स्वतःचा भाऊ अस्वच्छ पद्धतीने निवडून आला असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्याला राजीनामा द्यायला सांगावं. स्वतःच्या भावाचा पहिला राजीनामा त्यांनी घ्यावा आणि मग व्यवस्था पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यावर बोलावं. स्वतःचा तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या, ही मनोवृत्ती म्हणजे संजय राऊत आहे. प्रशासनाशी चर्चा केली होती, मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि आयुक्त
सांगितलं की या संदर्भात कारवाई करा. 8,000 तक्रारी खंडाच्या संदर्भात आहे. हे गणेशोत्सवाच्या पूर्वी होईल असं वाटतं. नाही, झालंच पाहिजे. होईल म्हणजे काय, प्रशासनालाही करायलाच लागेल. काल मी सर्व प्राधिकरणांना बोलवलं होतं. अगदी MSRDC, MMRDA, BMC, BPT, रेल्वे, एअरपोर्ट ऑथॉरिटी सर्व, आणि मग त्यांच्या अखत्यारीत जे असतील ते रस्ते हे रहदारीला युक्त, गणेशोत्सव, गणेश भक्त, मूर्ती विसर्जनाचे मार्ग यात कुठली अडथळा नको. आणि कालच त्यांनी मला सांगितलं की 8,000च्या वर तक्रारी झाल्या आहेत. मी म्हटलं या तक्रारी लोकांनी दिल्या आहेत, त्या सोडूनच्या पण आहेत. त्यामुळे आपले अधिकारी करतायत काय, त्यांना फील्डवर फिरवा. वाकोल्याचा ब्रिज असेल, गोरेगावचा असेल, विक्रोळीचा असेल, या 3-4 ब्रिजवरच्या खड्ड्यांनी तर हायवे जाम होतो आहे. आणि म्हणून MSRDC तुम्हाला देईल, BMC म्हणेल त्यांनी का नाही दिला, या घोळामध्ये अडकू नका. आणि असे सक्त आदेश दिलेले आहेत. त्यांना ते काम पूर्ण करावंच लागेल. अशी जी मुळात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तुमच्याकडनं काही वक्तव्य झाली आहे, मनसैनिकांकडनं काही वक्तव्य झाली, त्यामुळे बऱ्याच कालावधीमध्ये तुमचे मित्र असलेले राज ठाकरे यांच्याकडे तुम्ही जाताना येताना दिसलेला नाहीये. अमित ठाकरे यांनी तुम्हाला गणेशोत्सवाचे निमंत्रण दिलंय का? आणि मुळात या विधानसभेच्या कालावधीत दोन मित्रांमध्ये जो दुरावा निर्माण झालाय तो येत्या कालावधीमध्ये मिटलेला आम्हाला बघायला मिळेल. कुठेतरी आवडीचे दिया गेला आहे असं नो कॉमेंट. काल एक मराठा आरक्षणाच्या संदर्भात एका उपसमितीची घोषणा सरकारकडे झाली. 12 सदस्यीय समितीत तुमचा देखील समावेश आहे. कुठेतरी यापूर्वी चंद्रकांत दादा यांचे अध्यक्ष होते, त्यांना बदलून आता विखेंद्र ही जबाबदारी देण्यात आली. त्यावर माननीय चंद्रकांत दादांच्याच मार्गदर्शनाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ही समिती जाहीर केली आहे. त्यामुळे माननीय दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाने समिती बनली आहे. समिती बनली, समन्वयक बदलले तरी सुद्धा मोर्चा आणि आंदोलन होणार. बघा, मोर्चा आणि आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याच्यावर राज्य सरकार आपलं काम करते. समाजाला सर्वंकष मराठा समाजाच्या हिताची भूमिका हीच देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. शरद पवारांना उदय सामंत भेटायला जात आहेत असं कळतंय. कोणाला? उदय सामंत हे शरद पवारांना भेटायला जात आहेत असं कळतंय. या दरम्यान गेल्या 3-4 दिवसामध्ये बऱ्याच भेटीगाठी होत आहेत, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये. काय नेमकं चालू? बघा, मला माहीत नाही उदय सामंत आणि पवारसाहेब काय भेटत आहेत, कशासाठी भेटत आहेत. पण मी एवढं नक्की म्हणेन की महाराष्ट्राच्या हा संस्कृतीचा भाग आहे, राजकीय संस्कृतीचा भाग आहे. एकमेकाला भेटलं पाहिजे ना. अडचण कुठे आहे? भेटी लपून होत आहेत का की उघड होत आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे गुपचूप नसतील आणि राजूरसपणे असतील तर अडचण काय. आणि सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनाच भेटलं पाहिजे. आणि वरिष्ठ नेत्यांना एकमेकाला भेटण्याच्या बाबतीत जर संदेश आला तर तो पाळला पाहिजे. यात काही मला अडचणीचं वाटत नाही. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने संपूर्ण गडकरी खंड प्रकाशित करण्याचं ठरवलंय, पण त्याच्यातून राजसन्यास हे संपूर्ण नाटक जे ते वगळण्यात आलेले. विधान परिषदेत हा मुद्दा गडकरींनी मांडला होता, त्याच्यानंतर एक समिती स्थापन झाली, त्यांना आता थेट नाटकच वगळलं गेलं. मला याची माहिती नाही, माहिती घेऊन मी सांगेन. राज्य साहित्य मंडळाने मुळामध्ये त्यांची माहिती चुकीची आहे. मिठी नदीच्या इथे मी फोटो सेशन केलेलं नाही. आणि मला प्रश्न विचारणं, मी तर विचारेन, तुम्ही नादे आणि नली सफाईच्या वेळेला तुम्ही मुंबईत तरी होतात का? तुमचे कुठले फोटो व्हायरल होतील मग? मला त्यांनी शिकवू नये. आम्ही नाले सफाईच्या बाबतीत चोख काम करण्याची प्रशासकीय यंत्रणा ही लावलेली आहे, लावायचा प्रयत्न केला आहे. आणि मिठी नदीत ज्यांनी गाळात पैसे खाल्ले ते तुरुंगात चालले आहेत, त्याच्यावरही कारवाई होते. मुळामध्ये भूमिका केंद्रीय पातळीवरनं स्पष्ट आलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान द्विदेशीय कुठलीही मॅच होणार नाही.
द्विदेशीय कुठलीही सामना मालिका होणार नाही. बहुदेशीय स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये भारताने खेळू नये ही भूमिका भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील. आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू, आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली आहे. आणि राहता राहिलं पत्र तर संजय राऊत ते ट्रम्पनाही पत्र लिहू शकतात आणि त्यांचा आजकालचा आघाड अभ्यास बघितल्यावर ते परलोकातल्याही कुठल्या नेत्याला पत्र लिहू शकतात. आमिर ठाकरे भाजपकडनं कोकणवासियांसाठी गणेश उत्सवात जाण्यासाठी बसेस सोडल्या जात आहेत. काही वेळात त्याला तुम्ही भेटा दाखवणार. भारतीय जनता पक्षाने कोकणवासियांना आणि गणेश भक्तांना संपूर्णतः आपल्या बाजूने सेवक म्हणून उभं राहणं आणि मदत करणं ही भूमिका सातत्याने घेतली आहे. आणि म्हणून एक स्पेशल ट्रेन त्या ठिकाणी कोकणामध्ये गणेशोत्सवासाठीची आम्ही केली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी बोलून अधिकच्या रेल्वे कोकणात जाण्यासाठीच्या त्या ठिकाणी त्याची योजना केली. आमचे आमदार, माजी नगरसेवक, खासदार हे आपापल्या विभागातून कोकणवासियांना आपापल्या गावी सुखरूप जाता येईल यासाठीच्या वाहन व्यवस्थांचे कार्यक्रम करतायत. मुंबई भाजप म्हणून 350 बसेस आम्ही त्या ठिकाणी आज सोडतो आहोत आणि त्याला झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी होतो आहे. कोकणवासियांनी भरभरून आनंदाने या आपल्या गणेशोत्सवात आपापल्या गावी अगदी आनंदाने सण साजरा करावा यासाठी भारतीय जनता पक्ष तत्परतेने काम करत आहे. आमिर ठाकरे जाताना म्हटले आणि त्यांना विचारलं की मुंबईचा पाऊस, मुंबई आणि खड्ड्यावर तुमचं मत काय, तर त्यांनी म्हटले की हे वर्षानुवर्षाची परंपरा आहे, आमच्या हाती सत्ता द्या, नाशिकमध्ये जसा बदल केला तसा इथे. बघा, बोलण्यावर तर काही टॅक्स नाही आहे आणि मतं मांडण्यावर कुठला GST नाही आहे. याच्यापेक्षा अजून काय बोलू मी. आज मन विसे विद्यार्थी संगठना उनकी जो है वो और अमित ठाकरे जी स्वयं उनका डेलीगेशन लेकर आए थे और उनकी एक मांग थी. उन्होंने मुझे निवेदन भी दिया. मेरा समय लेकर उन्होंने पहले भी उसको बताया था और ये मांग ये थी कि भाई पहली बात तो एक गणेश उत्सव ये राज्य महोत्सव इस नाते राज्य सरकार का निर्णय जो उचित है उसके ऊपर उन्होंने आनंद व्यक्त किया. और इसी 10 दिन के दरमियान मेरे सामने उन्होंने इस बातों को रखा. बहुत स्कूल, प्राइवेट स्कूल, कॉलेजेस, प्राइवेट कॉलेज, यूनिवर्सिटी, प्राइवेट यूनिवर्सिटी, सेंट्रल यूनिवर्सिटी, कई कौशल्य विकास केंद्र, इन्होंने इस दरमियान 10 दिन में एग्ज़ाम्स रखी है और इस एग्ज़ाम्स को इसी दरमियान रखना ये विद्यार्थियों के हित में नहीं रहेगा. ये उनकी मांग थी. मुझे लगा ये उनकी मांग ये वाजिबी है, उचित है. मैंने स्वयं चीफ सेक्रेटरी से बात की. इस विषय पर अलग अलग विभाग को निर्णय करना पड़ेगा. स्कूल एजुकेशन है, हायर एंड टेक्निकल एजुकेशन है, मेडिकल एजुकेशन है, स्किल डेवलपमेंट है, ऐसे बहुत सारे अन्य डिपार्टमेंट और ये उन मंत्रालय का भी अधिकार है. और इसके लिए मुख्य सचिव को मैंने सचित किया, निर्देशित भी किया. ये बात मुझे भी लगती है कि भाई राज्य महोत्सव है तो सभी की सहभागिता हो. बहुत सारे जगह पर मंडप लगे हैं, सार्वजनिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम होते हैं तो रहदारी में कोई अड़चन तो होने वाली नहीं है. लेकिन फिर भी वो व्यवस्था में अव्यवस्था न हो, विद्यार्थियों को तकलीफ न हो, विद्यार्थियों को भी बहुत शांत वातावरण में पढ़ने का मौका मिले. सभी चीज़ें ध्यान में रखकर एग्ज़ाम अगर थोड़ी बहुत आगे पीछे करे तो उससे नुकसान नहीं होगा. और इसके लिए सभी विभाग सकारात्मक इस पर सोचे और इस पर निर्णय करें. इस बारे में मैंने निर्देश मुख्य सचिव को किया है. मैंने स्वयं कल इस विषय पर बैठक ली और सभी प्राधिकरणों को बुलाया. माडा, SRA, BMC, MMRD, MSRDC, BPT, सेंट्रल रेलवे के डिपार्टमेंट के लोगों को भी. और प्रयास यही है कि गणपति के पहले
8,000 कंप्लेंट तो उनको ऑन रिकॉर्ड आई है, लेकिन बहुत सारे लोगों की कंप्लेंट नहीं है, कर नहीं पाए। वहाँ पर भी इनको समय के अंदर गड्ढों को भरना ही पड़ेगा। गणपति जी का आना और गणपति जी का विसर्जन, ये रास्ते हो या अन्य, सभी पर उचित काम पूरा करना ही पड़ेगा, ये हमने निर्देश दिए। भारतीय जनता पार्टी और सरकार ने कोकण वासियों की सेवा में बहुत बढ़ चढ़कर नम्रता से काम किया है। हमने स्पेशल एसटीज सरकार की तरफ से छोड़िए, टोल टैक्स माफ़ किया है सरकार की तरफ से, गणपति के लिए गांव जाने वाले रास्तों पर हेवी व्हीकल न रहे, ये निर्णय सरकार से किया है। भारतीय जनता पार्टी के नाम से एक स्पेशल ट्रेन, कोकण रेलवे की और ज़्यादा ट्रेनें, और पार्टी की तरफ से अभी 350 से भी ज़्यादा बसेस हम यहाँ पर उसकी व्यवस्था कर रहे हैं, और उसके बारे में भी आज झंडा दिखाकर उस कार्यक्रम को भी शुरुआत करके कोकण वासियों की सेवा में तत्परता से हम काम कर रहे हैं। बात तो स्पष्ट है, केंद्रीय स्तर से जो संदेश आया है वो भी बहुत स्पष्ट है। भारत और पाकिस्तान, ये दो देशों की कोई भी मैच, सीरीज या टूर्नामेंट दोनों देशों की नहीं होने वाली है। जहाँ पर बहुत सारे देश टूर्नामेंट खेलते हैं वहाँ पर भारत खेलेगा, ये निर्णय है। भारत के अंतर्राष्ट्रीय संबंध, भारत के खिलाड़ी और भारत क्रिकेट के ऊपर प्रेम करने वाले लोग, ये सभी यही शायद सोचते हैं कि भारत बहुदेशीय स्पर्धा में खेलने चाहिए, उतना ही निर्णय हुआ है। दो देशों की कोई भी टूर्नामेंट भारत पाकिस्तान की नहीं होने वाली है। और जहाँ तक लिखने की बात है, संजय राउत तो ट्रम्प को भी लिख सकते हैं। आजकल उनकी बुद्धिमत्ता इतनी तेज हुई है कि परलोक में जो लोग हैं उनको भी वो पत्र लिख सकते हैं। और जहाँ तक पाकिस्तान के विषय पर संजय राउत बोलते हैं, तो उनको तो अधिकार ही नहीं। जिन्होंने घर पर बुलाकर जावेद मियांदाद के साथ बिरयानी खाई, वो हमें भारत पाकिस्तान क्रिकेट के बारे में न सिखाए, इतना हमको कहना चाहते हैं। इसकी जानकारी मुझे नहीं है, जानकारी लेनी पड़ेगी। संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही। तुम्ही घरात जावेद मियांदादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टूर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही।